हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहे साबुदाण्याची खिचडी. त्याच्यासाठी मी कढई घेतली आहे, तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि बटाट्याचे काप आहेत ते आधी तळून घेते. थोडंसं शॅलो फ्राय करते. साबुदाणा खिचडी मोस्टली आमचा सोमवार असल्यामुळे आम्ही उपवासाच्या दिवशी बनवतो. बटाटे आपले चांगले भाजत आले की ते काढून घ्यायच्यात कढईतून. आणि मग मी एक मिरचीचं वाटण बनवलेलं आहे, हिरव्या मिरचीचं. एक 5 ते 7 मिरच्या घेतल्यात आणि साबुदाणा जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ हे दोन्ही टाकून घेतलं आधीच. तर मी त्या बटाट्याचे काप सगळे काढून घेतले. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये तुम्ही बघू शकता, तांदळामध्ये मी आधीच 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते चांगलं हलवून घेतलं आहे. साबुदाणा हा मोकळा झालेला आहे पूर्ण. हा मी रात्रीच भिजत घातला होता. भिजवायच्या वेळी एक टीप आहे चांगली, की ती 3 ते 4 वेळा ते धुवून काढायचं आहे. त्यातलं जे स्टार्च असतं ते पूर्ण काढून टाकायचं. त्याच्यामुळे त्याचे जे दाणे आहेत ते सुंदर असे मोकळे होतात. नाहीतर मग ती खिचडी चिकट होऊ शकते, जे त्याच्यामध्ये स्टार्चचं जे कंटेंट जास्त असतं त्याच्यामुळे. आता मी कढईमध्ये मिरची तेलामध्ये परतून घेतली आणि मग आता हे जे खिचडीचे तांदूळ आहेत ते टाकले त्याच्यामध्ये. बटाटा आपण भाजून घेतला होता तो बाहेर काढून ठेवला आहे, तो मी सगळा शेवटी ॲड करणार आहे. तर खिचडीला छानपैकी वरून खालून हलवून घ्यायची. एक 4 ते 5 मिनटं हलवल्यानंतर आपण एक झाकण ठेवूया थोडा वेळ. एक 5 मिनटं झाकण ठेवून मग नंतर ती तयार होऊन जाईल. मंद गॅस ठेवला आहे मी, फास्ट ठेवलेलं नाही आहे जास्त. बटाट्याचे काप मी काढून ठेवले त्या बाजूला आणि खिचडी आपल्याला हलवत राहावी लागणार आहे, नाहीतर मग ती तळाशी चिकटू शकते. खिचडी वर खाली व्यवस्थित हलवायची, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट, मीठ वगैरे सर्व ते भाजून निघतं. तांदूळ रात्री भिजत घातल्यामुळे ते छान फुलून येतात आणि सॉफ्ट होते याची खिचडी नेहमी. कधी आपल्याला सकाळी लवकर खिचडी करायची असेल 7-8च्या अगोदर, 7-8पर्यंत, तर आपण ती आधी रात्रभर भिजत घेतली तर भिजून घ्यावी. जेव्हा आपण तांदूळ आता 5 मिनटानंतर आपण बघितलं आहे खिचडी चांगली भाजली आहे. तर त्याच्यामध्ये मी बटाट्याचे काप जे आपण आधी सुरुवातीला जे तळले होते ते त्यात टाकलेत. सर्वात शेवटी ते टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते तसेच राहतात, नाहीतर मग ते आधीच्या आपल्या हलवण्याच्या प्रोसेसमध्ये ते तुकडे होऊन जातील, लहान होतील ते. म्हणून हे तळलेले काप असतात ते सगळ्यात शेवटी ॲड करायचे. आणि मग आपण आता झाकण ठेवूया आपल्या ह्याच्यावर आणि थोडा वेळ ती खिचडी झाकून ठेवूया, म्हणजे वाफेने ती अजून चांगली शिजून निघेल. थँक्यू.